नमस्कार मंडळी. तर आम्ही तिघं पण कुठं चाललो आहे सांगते. पण त्याआधी ना सकाळी सगळी कामं आवरून मी ऑटो बुक केली आणि सशाला घेऊन निघाले मेट्रो स्टेशनला. आणि मेट्रो स्टेशनवरती बॅग्ससोबत अभि त्या दोघांना हँडल करत, दोघं म्हणजे बॅग्स आणि माझा लाडका लेक, त्याला घेऊन जाणं खरंच माझ्यासाठी खूप कठीण होतं. पण जेवढं वाटलं होतं तेवढं कठीण काहीच नव्हतं. मेट्रोनं इतका प्रवास सुंदर केला आहे ना, मला खूप भारी वाटलं आणि खरंच खूप भारी आहे. तुम्ही पण नक्की जर केला नसेल तर प्रवास करा. आणि मी इथे येऊन पोहोचले होते स्वारगेट स्टँडला. तर इथून आम्हाला जायचं होतं साताऱ्याला. तर इथं साहेब पण येऊन पोहोचले होते. ते सकाळी ऑफिसला गेले होते आणि हाफ डे आले होते ऑफिसमधनं. त्याच्यानंतर आमची बस पकडली, जी आम्ही बस बुक केली होती साताऱ्याला जायला. साताऱ्याला जाताना बसमध्ये किंवा कुठंच माझ्या सशानं अजिबात त्रास दिला नाही. खूप छान आहे, बाळासारखा वागला. पण मला मात्र खूप कंटाळा आला होता. साताऱ्याला येऊन पोहोचलो. त्याच्यानंतर माझे मोठे दीर आणि जाऊ हे पण होते. तर त्यांच्यासोबत आम्ही अशी इव्हनिंग एन्जॉय करत निघालो गावाकडं. सगळेजण झोपले होते गाडीत, पण मला काही झोप येत नव्हती. आणि सकाळी लवकर उठले होते तरी पण का झोप येत नव्हती काय माहीत. पण ससा मात्र माझा खूप शहाण्यासारखा वागत होता. रात्रीमध्ये भूक लागली होती सगळ्यांनाच, म्हणून निपाणीच्या इथं थांबलो होतो मेन हायवेला. पण हे हॉटेल जेवढं दिसते चांगलं, तर पुढे जाऊन सांगते तुम्हाला. तर भूक खूप लागली होती सगळ्यांना आणि सगळ्यांनी म्हटलं आता कोल्हापूरच्या इथं आलो आहे तर तांबडा पांढरा पिलाच पाहिजे. त्याच्यासाठी मग आम्ही छान सगळ्यांनी नॉनव्हेज थाळी मागवल्या. पण हे जेवण अजिबात चांगलं नव्हतं दिसतंय तेवढं. आणि जर तुम्ही असा प्रवासात जर काही कुठंमध्ये खाणार असाल तर असं नॉनव्हेज अजिबात खाऊ नका, कारण हे स्टोअर करून ठेवलं होतं आणि जेवणाला अजिबात टेस्ट नव्हती, खूप खराब झालं होतं आणि आम्हाला कुणालाच नाही आवडलं. बाकी जे काही घडलं ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघा. तोपर्यंत बाय बाय. नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब.